नमस्कार. सध्या आपण शिंगणापूर या गावात आहोत. यात्रेनिमित्त वेगवेगळ्या ठिकाणाहून भाविक महादेवाच्या दर्शनासाठी येत असतात. सध्या लोकसभा निवडणुकीचा माहोलही असल्याने या लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, काय नाव आपलं? विठ्ठलराव सोंडे तमलोर. काय करता? शेती करता. शेती किती आहे? शेती 2 एकर. 2 एकर आहे. काय आता सध्या शेतीत? शेतीमध्ये हरभरा होतं, ज्वारी होती, संपले. पाण्याची सगळे चांगले. शेतकऱ्याचं काय चांगलं झालं? शेतकऱ्याचं बरं झाले ना. कर्ज पहिलं माफ झाले, अजूनही काय माफ. कुठलं कर्ज माफ झालं? पहिले बँकेचे झालेत ना पहिलेचे. कधी? म्हणजे 4-5 वर्षाच्या खालची गोष्ट आहे. 4-5 वर्षापूर्वी? हां, पूर्वी कर्ज माफ झालं. कर्ज माफ झालं. तुमचं किती कर्ज माफ झालं? आमचं काय थोडं 50-60 हजार रुपये होतं. झालं माफ? हां, माफ झालं. बरं. आता तिथं प्रतापराव चिखलीकर आणि हे आहेत वसंतराव चव्हाण आले होते ना. 2 आलते. अशोकराव चव्हाण आले होते. बरं. तमलोरचं शिवानंद शिवाचारी मठ आहे, त्या मठामध्ये कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी आले होते. त्यांनी बोललेत. काय बोलले अशोक चव्हाण? हे चांगलं करतो, हे शेतकऱ्याचं असे पहिल्यांदा रोड ते हे करणार, ह्याच्याबद्दल बोललेत. मंदिर निधी आली होती मंदिरला. शिवानंद शिवाचार्य मंदिराला निधी आला? निधी देणार आहेत. देणार आहेत? मंदिरला 2 कोटीचं देणार आहेत. अजून काय? अजून काय नाही, आता एवढंच. अशोक चव्हाण का गेले तिथे? अशोक चव्हाण काय दिले? काय दिले नाही. काय भाजपमध्ये का गेले? भाजपमध्ये कारण का म्हणजे आम्हाला मोदीने सर्व सपोर्ट केले. राम मंदिर मांडलं, त्याच्याशिवाय काय खुशी आहे आता आपल्याला? आपल्याला काय खुशी आहे? राम मंदिर जेव्हा झालं ते खुशी आहे. सर्वात जास्त खुशी मला त्याच्याची आहे. राम मंदिरामुळे तुम्ही सगळ्यात जास्त खुश आहात? खुशी आहे आम्हाला, सर्वात जास्त खुशी आहे राम मंदिराबरोबर. तुम्ही काय करता? आम्ही शेती करता. किती आहे शेती? 10 एकर आहे. मोदींनी केलेली 4 कामं सांगू शकता का? 4 कामं करू शकतो. राम मंदिर एवढं मोठं केलं. आणखी काय? राम मंदिर अजून? राम मंदिर शिवाय दुसरं काय नाहीच ना. आणखी काय केलं? राम मंदिर आपलं तिथं काय होतं? काहीच नव्हतं ना. आपलं काय तिथं प्रूफ काय होतं? काय तर होतं ना, ते केले. नाही, ठीक आहे, राम मंदिर झालं. राम मंदिर आणखी काय काम? आता आणखी काय केले का? बकड केले. 4 मुली दुसरे नांदून घेण्यासाठी मुस्लिमांची 2-4 लग्न करून घेत होती. कोण 4 लग्न करत होते? ते मुस्लिम जे 4 लग्न करून घेत होते ते बी बंद झाला. ते बंद केलं? हां, बंद केलं. भांडणं बंद झाले. तर मोदी आल्यापासून भारताचं दुसऱ्या देशाची भांडणं. कुणी सांगितलं तुम्हाला 4 लग्न मुसलमान करतात? सगळं टीव्हीवर सगळं दाखवायला लागले. कुठली टीव्ही बघतात? आज तक चॅनल. आज तक? हां, आज तक चॅनल. आज तक वर सांगितलं? हां, आज तक वर 4 लग्न मुसलमान करतातच सांगितलं? हां. बरं. अजून काय बघता टीव्हीला? काय नाही, आता हेच न्यूज बघता. वेळ भेटले तेव्हा न्यूज 3 नंबरवर यायला लागलं की त्याच्यामुळं तर भारत यायला लागलं ना, पुढे यायला लागलं ना. कुठं? टॅक्स लावणे ते लावल्यानंतर सगळं झालं की नाही तर भारतावर किती संकट होतं, किती बाकी होती, किती देशावर आपल्या अन्याय होतं. सगळं यायला लागलं. अन्याय होत होता? अन्यायच होतं ना. काय होत होता? बरंच अन्याय होता. आपलं माल तिकडे हे करा बंदी झालं. ते कुठला माल? हर माल बघा, कोणती मालाची. कुठला? कांदा झालं. कांद्याचं काय झालं? कांद्याची निर्यात बंद केली, त्यामुळे बंद केली. शेतकरी मातीत चालला इकडे. हे म्हणतात शेतकऱ्यांचे चांगले दिवस आले. शेतकरी चांगले नाही, शेतकऱ्याचं नुकसान झालं, भरपूर नुकसान झालं शेतकऱ्याचं. निर्यात बंदीमुळे द्राक्ष बागायतदार नुकसानी झाला, कांदा बागायतदार नुकसानी झाला, त्यामुळे शेतकरी भिकारी लागला. तुम्हाला कर्जमाफी झाली का? कर्जमाफी झाली नाही. झाली का? हे म्हणतात कर्जमाफी केली. कर्जमाफी सगळ्या कुठे झाली? सरसकट कर्जमाफी सरसकट कुठे झाली? नाही झाली. मोहोळ तालुका, सोलापूर. कर्जमाफी म्हणाले, पण कर्जमाफी 100% झालेली नाही ना. ज्यांची झाली त्यांना झालेली. ॲक्च्युअली जर पाहायला गेलं तर कर्जमाफी नाही ना. उलट त्या भाजपमुळं अनेक नुकसानमध्ये आला देश. घरामध्ये आमच्यासाठी सगळ्यात महत्वाचं राम मंदिर. नाही, घरामध्ये मायाबाला विचारेनात. राम मंदिरला कोण जाणार आहे दर्शनाला? 370 कलम हटून काय उपयोग झाला? अहो, आपल्या स्वतःच्या गावामध्ये फलाट घेणं माहीत नाही. आपल्यासारखं काय तिथं उपयोग आहे? त्यांना उपयोग झाला. सर्वसामान्य जनतेला 370चा काही उपयोग झालेला नाही आहे. सर्वसामान्याला हां, जे स्वतःच्या त्यांच्या लेवलच्या लोकांना उपयोग झाला असं, पण सर्वसामान्य जनतेला काही उपयोग नाही झालेला 370चा. राम मंदिर बांधलं, राम मंदिर होणारच होतं. स्वतःच्या ह्याच्यामध्ये काय व्हायलं का त्याचं? त्याच्यामुळं आज एसटीला म्हणायत की लोकांना फुकट दिला, उपयोग नाही आहे त्याचं. कर्ज पहिला काँग्रेसच्या काळामध्ये 400 रुपयाला गॅस टाकी होती, 1200 रुपयाला टाकी घ्यावं लागली. साखर स्वस्त होती, तेल स्वस्त होतं. इकडं महागाई केली आणि इकडं हे केलं, उपयोग आहे. आणि एक्झॅक्टली 70 तिथं म्हणतात आम्ही भ्रष्टाचारांना जेलमध्ये टाकलं. कोणाला टाकलं? मोदी म्हणतात. टाकलं ते म्हणतात. मग तुम्ही कायला घेतलं जेलमधले लोक वापस? तुम्ही जेलमधले लोक तुम्ही कायला घेतले? घ्यायला नव्हतं पाहिजे ते. आता मी चोर आहे, मला की तुम्ही सहकार्य करू नका ना. तुम्ही सहकार्य करायलेत,
स्वार्थासाठी तुम्ही सहकार्य करायलेत. उपयोग आहे का काही त्याचा? नाही. सर्वसामान्याला उपयोग काही नाही आहे. भाजप. कुठलं गाव तुमचं? परभणी जिल्ह्यामध्ये. परभणी. कोण आहे तिथं आता? कोण उभा राहिले लोकसभेला? लोकसभेला जानकर आहे, बंडू जाधव आहे, महादेव जानकर. माधव जानकर. तिथं सीट लागायची ना. सीट कोण लागायची. कोण कोण लागणार आहे? बंडू जाधव. कुठल्या पक्षाचे? शिवसेना. शिवसेनेचे. उद्धव ठाकरे. लागणार. लागणार 100% लागणार 100%. शिवसेना तर एकनाथ शिंदेची. कोणची? शिवसेना. त्याचा पक्ष नाही, त्याचा माणूस नाही त्याचा उभे. एकनाथ पण शिंदे. शिवसेना कुणाची? एकनाथ शिंदे का उद्धव ठाकरे? उद्धव बाळासाहेब ठाकरे. ओरिजिनल सेना. बाप चोरायचा, त्याचे मतदान द्यायचं. बरं, एकनाथ शिंदेचा शिवसेनेचा काही संबंध येत नाही. मी बापामुळे मोठा झालोय. माझ्या बापाने मला हळदीला मला मी मोठा झालो. बापाचं नाव बदलायचं नाही ना आपण. काय म्हणून बदलायचं बापाचं नाव? तसं एकनाथ शिंदेला शिवसेनेनं बाळासाहेब ठाकरेनं वाढवलं, लहानाचं मोठं केलं आणि त्यालाच ते बैमान झाले ना एकनाथ शिंदे. पण भाजपमध्ये गेले. काय उपयोग झाला? भाजप सरकारनं टोटल भाजपने महागाई केली म्हणतात. आमच्याकडं चांगलं वाटतं. तुम्हाला कसं वाटतं? बोला. महागाई केली म्हणतात. ते आहे का महागाई देशात? आमच्याकडे आपल्या भारतामध्ये गरीब परिस्थिती आहे. गरीब भाव कमी राहिले तरी जगतात. भाव तर भरपूर वाढला तर शेतकरी कमी. आपल्याकडे गरीबवर मेहनत करणारे जास्त आहे. शेतकरी सोयाबीन काय महागाई देशात महागाई वाढली का? महागाई तुम्ही वाढली म्हणता असं, पण गोरगरिबासाठी पाहिजे ना. कमी माल भाव कमी पाहिजे. जास्त भरपूर तर पण शेतकरी माझं शेतकऱ्यावर जगणं आहे ना सगळं. शेतकरी कष्टच करून राहणार. जलंबर आताच नाही, पिढ्यानपिढीपासून शेतकरी कष्टच करून मिळाला आहे. शेतकऱ्यावर जगणं आहे सगळं. 6,000 दिले मान्य. शेतकऱ्याला 6,000 दिले. सोयाबीन काय भाव घेतले? 5,000. काँग्रेस सरकार असताना कापूस काय भाव होता? 15,000 कापूस झालता. झालता का नाही? खरंय काय? तवाच आताच लागू आहे ना. कसं काय? का लागू होतं? चांगले दिवस आले. नाही आले. त्याला वाटत असं मी कोणाच पक्षाचा नाहीये. मी सर्वसामान्य माणूस आहे. मी कोणा पक्षाचं मला काही घेणं देणं नाही. मला जे कष्ट व्हायला त्रास व्हायला त्याचं आम्ही बोलायला लागलो. तुम्ही शेती करता का? मी शेती करत नाही. मी शेती करत नाही. काय करता? मी पंडित आहे. बरं. पण शेतकऱ्याच्या जीवावर मी जगतोय. शेतकऱ्याच्या खळ्यावर जर गेलं तर माझं घर चालत आहे. शेतकऱ्याने अभिषेक केला तर माझं घर चालत आहे. शेतकऱ्याच्या मुलीचं लग्न लावलं त्याची दक्षिणा तर माझं घर चालत आहे. माझला स्वतःचं कष्ट करत नाही. शेतकऱ्याच्या जीवा माझं घर आहे. मला 5 गाव आहेत मराठ्याचे. 5 टोटल मराठा समाज आहे. शेतकरी वर्ग टोटल त्यांच्या जीवा माझं घर आहे. आणि मी त्यांची कधी बाजू घेईन नाही. मी त्यांना जर समजा 10 मन जेवढ झाली तर मला 4 पहिल्या खळ येते. 10 पहिले तर त्याला 10 मनाला भाव आला तर माझं घर चालायला लागणार. दक्षिणा चांगली येणार. त्यांची उत्सव चांगली वाढणार ना त्या लोकांची, तर माझं चालणार आहे. तसं भाजपने शेतकऱ्यांचं चांगलं नाही केलं. 100% वाटोळ केलेलं आहे. माझं मत आहे. बरं. आता शेतकऱ्याला काही वाटू न वाटू सोयाबीन घेतले 4,000च्या पुढे सोयाबीन केलं नाही. सोयाबीन 4,000. कापूस 6,000च्या वरी नाही आहे. कापडाचे भाव वाढलेले आहेत. गॅसचे भाव वाढले, साखर भाव वाढले, तेल भाव वाढलेला आहे. सगळंच वाढलेलं आहे. तुम्ही काय म्हणाले? वाळू माफिया वाळूवाल्याला मध्ये घातलं. अरे लगेच बाहेर यायला ना. कसं यायला गो? चोर बाहेर यायला. समजेत मोठे चोर बीजेपी वाले चोर मोठे आहेत म्हणून छोट्या चोराला मध्ये घेऊलेले आहेत. बरं. कसं काय मोठे चोर आहेत? कसं काय नाही म्हणजे 70,000 कोटीचा पंतप्रधान घोटाळा केलाय म्हणतो. 3ऱ्या दिवशी मध्ये घेतो अजित पवारला. अजित पवार हा उपमुख्यमंत्री केलं. उपमुख्यमंत्री केलं. परत अजून अशोकराव चव्हाणला आदर्श घोटाळा मोठा होता, परत त्याला मध्ये घेतला. मग ही चोर मोठे आहेत, छोट्या चोरांना मध्येच घेतात ना. वॉशिंग मशीन कोणती मशीन आहे अशी? तर मोदी म्हणतात भ्रष्टाचारांना आम्ही जेलमध्ये टाकलं. मेन भ्रष्टाचार मोदी आणि अमित शहाच आहे. दुसरं कोण नाही. दोघंच आहेत, मोदी आणि अमित शहा. कसं काय म्हणजे हे चोर नसले असते तर त्यांना मध्ये कशाला घेतली असती? त्यांना जेलमध्ये टाकले असते ना. मग उद्धव साहेबाचं सरकार होतं त्यावेळेस 11,000 होता सोयाबीनला भाव. ह्यांचं सरकार आलं तेव्हा 4,000 भाव घेतले. बाकीचे आणि 2,000 मोदी दिवलेले म्हणायचे. कशाचे दिवलेले आहेत? आपले इकडून बुत्सा मारलेले तर इकडे आपल्याला 2,000 दिवलेले आहेत. अजित पवार जेलमध्ये जायला पाहिजे होतं. अशोकराव चव्हाण जेलमध्ये जायला पाहिजे होते. भावना गवळी जेलमध्ये जायला पाहिजे होते. जे घोटाळ्यामध्ये आपलं गिरीट सोमय्या होतं ना, हे ह्याचं घेऊन येतो, त्याला हातोडा आणतो, त्याला मारतो. मग का गप बसला आता? आणि आम जनतेला 18% GST, आज पिठावर सुद्धा GST लावलेले. कुठलं गाव तुमचं? आमचं गाव उस्मानाबाद. ओमराजे निंबाळकर होतील का खासदार?
101% खासदारनी मंत्री म्हणून आम्ही दिल्लीत पाठवणार त्यांना, मंत्री म्हणून दिल्लीत पाठवणार. खासदार तर आहेत पण मंत्री म्हणून त्याला दिल्लीत पाठवणार ओमराजे निंबाळकरला. अर्चना पाटीलचं पण काम चांगलं आहे म्हणतात. कोण म्हणलं काम चांगलं आहे? सकाळी 11 वाजता BJP मध्ये जाणार, 1:30 वाजता शिवसेनेमध्ये जाणार आणि 4 वाजता तिकीट घेण्यासाठी राष्ट्रवादीमध्ये येणार. हे त्यांचं असं काम चालू आहे. ओमराजे पुन्हा कधी फोन केलता का? ओमराजे फोन नाही, आम जनतेला विचारा. मी तर त्याचा कार्यकर्ता आहे. आम जनतेसाठी सुद्धा ओमराजे रात्री 12 वाजता फोन उचलते. आम्ही तर त्याचा कार्यकर्ता, कट्टर कार्यकर्ता, रक्तापासून आम्ही शिवसैनिक आहोत. काय नाव तुमचं? महादेव म्हात्रे. यावर्षी कुठलं गाव? नांदेड. अशोक चव्हाण. अशोक चव्हाण गेला चुलीत, का? गेला ना त्या चुलीमध्ये भाजपाच्या, अशोकाच्या भाजप गुलाबाच्या झाडाला लागलं का अशोकाचं फुल. असं झालं? मग काय झालं? चांगला अशोक चव्हाण तर चांगले माणूस नाही म्हणतात. नाही, अशोक चव्हाण चांगला माणूस नाही, अशा माणसाचंच नाही. गेले असतील ते. काय माहिती त्यांची. कुठले ते ईडी फिडी लागलेलं असं जाते, कुठली ईडी लागली? त्याला कुठल्या तरी ईड्या लागलेल्या चालल्यात साहेब. असं ईडी लागते ती भाजपमध्ये जातात. घेते बरोबर चाललं. ईडी लागली का नाही, ईडी लागायसारखं दिसलं का जायचं भाजप. कुठलं गाव तुमचं? आमचं उस्मानाबाद जिल्हा उमरगा तालुका. ओमराजे निंबाळकर. ओमराजे लिंबाळ. अर्चना पाटील. हे कुठली अर्चना पाटील काय, गड्ड्यात एक पक्ष बदलणारा अर्चना पाटील म्हणतात. त्याचा काय प्लॅट सत्ता बदलायची आहे, त्यामुळे विशालदादा एकनिष्ठ पण मताची विभागणी होऊ शकते ना तिथं? होणार की, पण 100% विशालदादा. भाजपचं सीट लागू शकतं. भाजपचे संजय काका आहेत. हां, लागू शकतात. लागले उमेश? नाही लागू. कसं काय? संजय काका 2 वर्ष झाले, 2 टर्मला BJPच्या मोदी जेवर झाले. गॅरंटी मोदीचा स्वतःचा पक्ष थोडाच आहे. हा, मोदी की गॅरंटी म्हणजे काय नक्की काय? मोदीची गॅरंटी ती त्याला माहिती आहे. आम्हाला त्याचा प्रश्नाचं उत्तर आम्ही मतामधून देणार. त्या प्रश्नाचं उत्तर आम्ही देणार, पण मताच्या विभागामधून देणार आम्ही, मतातून, असं ह्याच्यातून देणार नाही. भारत सरकारचा भारत आहे, मोदीचं सरकार नाही. ते त्यांनी म्हणते, आम्ही थोडंच मानतो, आम्ही मानत नाही. भारत सरकार आहे. भारत सरकार ती मोदी सरकार का म्हणतो? ते आता त्यांनी म्हणतात, त्याला आम्ही थोडं जबाबदार आहोत. ते सत्तेवर त्यांनी आहेत की आपण आहोत. हां, हे प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे की हे भारत तुमचा 400 पार कशात झाला? 0च पार होते. आता त्यावर सत्ता येईल, पण गॅरंटी नाही त्याची. जनतेतून नाही. कोण खासदार कोण होईल? आमचा खासदार वसंत चव्हाण. वसंत चव्हाण. काँग्रेस. यावेळेची चिखलीकर नाही येणार. नाही येणार. येऊ देणारच नाही. तुम्ही येऊ देणार? का बरं? काय करणार त्यांना? 5 वर्ष येऊन दिले की सत्ता, काय फरक पडला? काय काम केलं का चिखलीकर? काय परिवर्तन झालं तुम्हीच विचारा त्यांना. काहीच झालं नाही. नाव काय? दत्तात्रय साळुंखे. कुठलं गाव? सोलापूर. कोण? प्रणिती शिंदे का राम सातपुते? प्रणिती शिंदे. प्रणिती शिंदे. हां, का बरं? प्रणिती शिंदेची कामं खूप चांगली आहेत. चांगले आहेत. सोलापूर विलास, त्याच्या अगोदर सुशीलकुमार शिंदे गृहमंत्री, त्यांचे कामं चांगले आहेत. त्यामुळे प्रणिती शिंदे वन साईड येणार. राम सातपुते माहिती आहेत? आम्ही ओळखत मी नाही त्यांना. ओळखत नाही. ओळखत नाही. भाजपचे उमेदवार आहेत. भाजपचे उमेदवार आहेत, आम्हाला माहीत आहे. ते माळशिरस तालुक्यातले आहेत. माळशिरस मधले आहेत. मग आम्ही सोलापूर ह्याच्यामधले आम्ही प्रणिती शिंदेलाच ओळखतो. राम सातपुते आम्हाला ओळखच नाही आणि काय कामाची माहिती नाही. त्यामुळं प्रणिती शिंदे वन साईड. प्रणिती शिंदे वन साईड. भाजपने काय केलं देशात विकास? विकास काय नाही, ईडी लावली बघा फक्त. ईडी फक्त लावली. ईडी फक्त लावली, बाकीचं काही केलं नाही. महागाई आहे का देशात? हां, महागाई आहे देशात. महागाई दुप्पट तिप्पट वाढली महागाई. टॅक्स आहे. पेट्रोल, गॅस. खाऊन संडास बसायचं पण टॅक्स आहे. गाव सगळं काय आहे आता? कुठलं गाव? गाव शिंदेवाडी, कुठलं आलं? जिल्हा सांगली. सांगली. कोण आहे सांगलीच तिकडं? सांगलीत विशाल पाटील. विशाल पाटील. अपक्ष. अपक्ष. चंद्रहार पाटील. चंद्रहार पाटील त्यांनी कोण ओळखतच नाही आम्ही. संजय ओळखत. काका आता 10 वर्षे खासदार होऊन आम्हाला कुठंही माहीत पण नाही. बरं. त्याच्यामुळे विशाल पाटील. विशाल पाटील. भाजपनं काय केलं का देशात? भाजपनं काय केली? सगळी वाट लावली आहे. काय वाट लावली? काय सुरळीत? काहीच नाही सुरळीत, काहीच नाही. महागाई आहे का देशात? विरोधक म्हणतात देशात प्रचंड महागाई आहे. भरपूर. काय मागले? काय स्वस्त आहे? स्वस्त बोरगाव. कुठला तालुका? माडा. माडा. काय आहे माड्याची परिस्थिती? माड्यात काय आता आमच्या इकडे म्हणलं तर धैर्यशील मोहिते पाटील. धैर्यशील मोहिते पाटील. का बरं? का बरं म्हणजे आता ते आमचं नेते आहेत ते. तुमचे नेते आहेत. हां. भाजपनं काय केलं नाही काय 5 वर्ष? नाही माड्यात काय नाही. निंबाळकर. निंबाळकर फक्त रस्त्यानं. रस्त्याने. हां, रस्त्यानं फक्त गाडी बघितली. गाडी आता मोहिते पाटील तर भाजपमध्ये होते की?
मोहिते पाटील भाजपमध्ये होते म्हणजे काय आता ती त्यांचा प्रश्न आहे, पण आमचे नेते जिकडे तिकडे आम्ही. म्हणजे तुम्ही त्यांचे कार्यकर्ते आहे हो. का? बरं. विशाल पाटील विशाल पाटील. हो. बरं. शिवसेनेचं लागणार नाही का? नाही लागलं चंद्रहार पाटील- एवढं वजन नाही चंद्रहार पाटलाचं वजन नाही. वजन मग उमेदवारी कशी मिळाली त्यांना? दिले बिनकुणाचा विचार घेता बरं, विचारलंच नाही काय? कुणाला विचारलं नाही तिने बरं, डायरेक्ट उमेदवारी दिल्या डायरेक्ट उमेदवारी मिळाली. हो. मोठे द्राक्ष बागेदार मग त्याचा फायदा होऊ शकतो का संजय काका पाटलांना? संजय काका पाटला एवढा होणार नाही नाही होणार. मला वाटतं चंद्रहार पाटीलच संजय काकाची मतं करतील.